विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापानाचा कार्यक्रम. विरोधक सहभागी होणार का याकडे लक्ष. राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाची आज मुंबईत होळी. उबाठा, शिवसेना, मनसे आणि काँग्रेससह इतर पक्षाचे नेते राहणार हजर. नारायण राणेंनी मारामाऱ्या केल्या, मर्डर केले, जेलमध्ये गेले, सर्व काही केलं. मंत्री गोगावले यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. नाशिकमध्ये शिवसेना उबाठा पक्षाला बसवणार धक्का. महानगर प्रमुख विलास शिंदेसह 8 नगरसेवक आणि 10 जिल्हा परिषद सदस्यांसह इतर पदाधिकारी करणार शिवसेनेत प्रवेश. मनोज जरांगेंचं आरक्षणासाठी पुन्हा एल्गार. 29 ऑगस्टचं मुंबईतील आंदोलन आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलावली अंतरवाली सराटीत बैठक. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. पहिल्या प्रवेश फेरीत 50% विद्यार्थ्यांना प्रवेश. लोकल प्रवाशांना आज पुन्हा मनस्ताप. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन. आणि अंतराळवीर शुभांशु शुक्लांना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा. अंतराळातून भारत भव्य दिसतो. शुक्लांचा मोदींशी संवाद. आपण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळवून दिला. खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती. ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम एनडीएच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता इथून हा जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत. बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे. मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं. 5वीपासून हिंदी सुरू करावं. कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं. मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो कारण ती लिपी तीच आहे, त्याच्यावर ती अडचण नाही. पण 5वीपासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कव्हर केलं तर तो 5वीपासून शिकला तरी चालू शकतो. अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत. तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे, कुठलाही झेंडा नाही वगैरे वगैरे असं ते चाललं. संजय राऊत म्हणतायत तुम्ही सहभागी होणार का? तुमचा पण फोटो राज ठाकरेंच्या बॅनरवर फोटो आहे दादा फोटो आहे त्यावर. आणि संजय राऊत म्हणतात 2 ठाकरे बंधूंना एकत्र येण्यात विरोध केला जातोय सरकारकडनं. कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना. आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळं व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे. तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे. ते पण त्याच्यातलेच एक महत्वाचे घटक आहे. ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेत मला मी ते असं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे. मला तुम्ही मोर्चा सहभागी होणार आहेत का? अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये अशी आमचा प्रयत्न आहे. हे कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन UPA असेल, NDA असेल, ही लोक काम करत असतात, आघाडी असेल, युती असेल, त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो. परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय, जनतेच्या हिताचं काय, तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे हे सगळ्या याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात, चर्चा करायची असते. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो
असं माझं स्वतः दादा शिंदे गटामध्ये नागपूरमध्ये कुख्यात गुंडांनी प्रवेश केला एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अर्थात गेले काही नागपूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला कुख्यात गुंडाचा प्रवेश झाला. अरे बाबा कधी युवराज कधी म्हणून. एक मिनिट कधी कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईने माहिती असते अशातला भाग नाही. माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये. पण ते कळलं की लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं बाजूला केलं. आता याबद्दल तुम्ही जे सांगता मागे RR पाटील आमचे होते, त्यांच्याही बरोबर काही फोटो काढतात, तर कुणाचे तरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो होते. अशा वेळेस सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहे, आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या पक्षप्रवेशाचं जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही हे अशी यांची पार्श्वभूमी आहे, तर ह्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या. मला संतोष बांगर जे आमदार आहेत त्यांनी पंढरपूर देवस्थानाला पत्र लिहिले, माझ्या नातेवाईकांना VIP दर्शन द्या, भावाला VIP दर्शन द्या. 21 जणांची अशा नावं आहेत. पद्धतीचं हे तुम्ही काय करता, तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न उडत नाही दादा, तर मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलेले आहेत. तसं पुन्हा एकदा 5वी पासून हिंदी सुरू करावी असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलेला आहे.